शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज आपण हरभरा पिकामध्ये जे शेतकरी बांधव आहेत, तर ते शेतकरी बांधव नेहमी एक चूक त्या ठिकाणी करत असतात. मित्रांनो, ज्यावेळेस आपलं हरभरा पीक हे फुल धरण्याच्या अवस्थेमध्ये असतं, तर त्यावेळेस शेतकरी बांधव त्याला पाणी देत असतात. मित्रांनो, ज्यावेळेस जर का पाणी दिलं म्हणजे फुल धरण्याच्या वेळेस आपण जर का पाणी दिलं, तर आपल्याला हरभरा पिकामध्ये चांगल्याच प्रकारची समस्या व चांगल्याच प्रकारचं नुकसान त्या ठिकाणी बघायला भेटेल. तर आपल्याला फुल धरण्याच्या वेळेस पाणी देणं टाळायचं आहे. आपण पाणी एकतर ज्यावेळेस आपलं हरभरा पीक हे परिपूर्ण घाटी अवस्था असेल त्यावेळेस द्यायचं आहे किंवा फुल धरण्याच्या अगोदर द्यायचं आहे. परंतु फुल धरण्याच्या वेळेस आपल्याला पाणी देणं टाळायचं आहे. तर मित्रांनो, ही एक महत्त्वाची गोष्ट होती. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी, आपण जर का हरभरा उत्पादक शेतकरी असाल तर हरभरा उत्पादक शेतकरी ज्यावेळेस आपलं हरभरा पीक हे नेमकेच कुठे-मुठी फुल धरण्याच्या अवस्थेमध्ये असतं, तर त्यावेळेस आपल्याला एक PGRचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. म्हणजेच आपण सुमोटोमो केमिकल इंडिया या कंपनीचं ताबोली या PGRचा वापर आपल्याला करायचा आहे. जर का आपण या PGRचा वापर केला तर आपल्याला आपल्या हरभरा पिकामध्ये जी अनावश्यक वाढ आहे तर ती वाढ थांबते. आणि वाढ थांबल्यामुळं जे आपल्या हरभरा पिकामध्ये जी फुलं आहेत तर ती फुलाची संख्या जास्तीत जास्त लागते. तर मित्रांनो, याचा वापर आपल्याला एकरी 30 ml करायचा आहे. म्हणजे एका एकरासाठी आपण 30 ml करू शकतो. म्हणजेच 12 लिटरच्या पंपासाठी आपण याचा वापर 4 ते 5 ml त्या ठिकाणी करू शकतो. तर मित्रांनो, एक गोष्ट म्हणजे सुरुवातीच्या वेळेस आपल्याला आपलं हरभरा पीक हे जर का फुल धरण्याच्या वेळेस असेल तर आपल्याला याला पाणी द्यायचं नाही. आणि ज्यावेळेस आपल्या हरभरा पिकामध्ये 10 ते 15% फुलं लागतात तर त्यावेळेस आपल्याला ताबोलीचा वापर करायचा आहे. तर ताबोलीचा वापर आपण 2 चरणामध्ये करू शकतो. एक चरण म्हणजे असं, ज्यावेळेस सुरुवातीची अवस्था असते 10-15% फुलं लागतात तर त्यावेळेस आपण याचा वापर करू शकतो ताबोलीचा. आणि दुसरं चरण म्हणजे असं, ज्यावेळेस आपलं हरभरा पीक हे फुल म्हणजे फुल सेटिंगमध्ये असतं तर त्यावेळेससुद्धा याचा वापर आपण करू शकतो. म्हणजे सुरुवातीच्या वेळेस आपण हरभऱ्याची अनावश्यक वाढ थांबवावी व आपलं हरभरा पीक हे अतिरिक्त फुलधारणा ग्रहण करावे, याच्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. आणि दुसरं चरण म्हणजे ज्यावेळेस आपण फुलं लागलेले असतात तर त्यावेळेस आपण जर का याचा वापर केला तर ती लागलेले फुलं हे ड्रॉप होणार नाही आणि फुलाचं रूपांतर फळामध्ये लवकरात लवकर आपल्याला मिळताना दिसून येईल. तर ह्या 2 चरणामध्ये आपण याचा वापर करू शकतो. तर मित्रांनो, ताबोलीचा वापर भरपूर शेतकरी सोयाबीन आणि हरभरा व इतर भाजीपाला पिकावर सुद्धा त्या ठिकाणी करत असतात. तर मित्रांनो, जर का तुम्ही ताबोलीचा वापर केला आहे तर कमेंट बॉक्समध्ये याचा रिझल्ट कसा आहे तो नक्की सांगा. आणि तुमच्या काही समस्या असेल ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी मांडा. आणि तुमचे प्रश्न असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ही माहिती इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करा. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.